लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? कारण लाडक्या बहिणींना खरं तर इलेक्शनच्या आधीच या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आशा होती. कारण त्या ठिकाणी माध्यमांमध्ये देखील वारंवार बातम्या चालू होत्या, की लाडक्या बहिणींना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या आधी त्या ठिकाणी योजनेचे पैसे जमा होतील. परंतु निवडणूक पार पडली, निवडणूक पार पडून आता निकाल देखील लागलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही योजनेचा हप्ता जमा झाला नाही. मग या हप्त्यास विलंब का होत आहे किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी येणार याबाबतची माहिती आणि सरकारकडून आता कोणकोणत्या हालचाली सुरू आहेत हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहोत. त्यासोबतच लाडक्या बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी सरकारकडून संभाव्य 3 तारखा काढल्या गेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील वितरित केले जाणार आहेत. सध्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नाही आहे, त्यामुळे सरकारला वितरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कोणीही थांबवणार देखील नाही. ऍडव्हान्स मध्ये देखील सरकार आता पैसे पाठवू शकतं. सरकार पाठवणार नाही, परंतु करू शकतं, कारण आता सरकारला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन नसणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपलेली असून आता सरकार यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय देखील घेऊ शकतं. आपल्याला आधीपासूनच माहिती आहे, की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी संदर्भात एक मोठमोठ्या अडचणी होत्या, ज्यामध्ये सरकारने एक पर्याय काढला आणि ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया देखील आता सर्वत्र सुरू केली आहे. यामध्ये महिलांची अजून एक मागणी आहे, की ई-केवायसी दुरुस्ती तुम्ही सुरू केली आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी कधी ई-केवायसी केलीच नव्हती, म्हणजेच शेवटच्या 2-3 दिवस वेबसाईट चालली नाही म्हणून ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित राहिली, त्यांना देखील ई-केवायसी करण्यासाठी परत एक संधी द्यावी आणि या सर्व बाबींचा सरकारच्या वतीने आता विचार सुरू आहे. परंतु आज आपण या जानेवारी महिन्याच्या हप्त्यावर येऊया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, की कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येणार, हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. चला या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाची बाब कोणत्याही योजनेचा हप्ता वितरणासाठी असते तो म्हणजे निधी. कारण पैसे नसतील तर वितरण करणार कसे? आपल्याला माहिती आहे, की राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठीची पुरवणी मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये 6,000 कोटींहून अधिकचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने मागवला गेला होता, ज्यासाठी मान्यता देखील मिळाली होती. आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3ही महिन्यांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारकडे पुरेशी रक्कम देखील उपलब्ध आहे. मग यामध्ये आता सरकार वितरण कधी करणार आहे? तर वितरणासाठी देखील लक्षात घ्या, 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान या योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची दाट शक्यता आहे. या आधी देखील एक तारीख आहे, ती तारीख असणार आहे 13 फेब्रुवारी. म्हणजे 13, 15 आणि 20 या 3 तारखांच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यांपर्यंत सर्व हप्ते आले आहेत, त्यांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींची आता ई-केवायसी दुरुस्ती सुरू आहे, ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती होणार आहे, दुरुस्ती झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती 3 महिन्यांचे 4,500 रुपये देण्याचा देखील सरकारच्या वतीने विचार सुरू केलेला आहे. कारण लक्षात घ्या, सरकारने ही बाब आधी स्पष्ट केली होती, की ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया होईल आणि पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, त्यांच्या योजनेचा प्रलंबित असलेला लाभ देखील आम्ही त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत. जेणेकरून लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये म्हणजेच की जून 2025 मध्ये काय झालं होतं, की ई-केवायसी लाडकी बहीण योजनेची तेव्हा सुरू नव्हती, परंतु तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि या पडताळणीमध्ये जवळपास 25 ते 26 लाख महिलांची त्या ठिकाणी नावे पडताळणी यादीमध्ये गेली. ज्या ज्या महिलांची नावे पडताळणी यादीमध्ये गेली, सरकारने काय केलं, की त्यांचे पुढील पैसे चालू केले. जेव्हा त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली, तेव्हा त्यांचे पुढील लाभ चालू केला. परंतु जे 2 महिन्यांचा त्यांचा लाभ थकला होता, तो मात्र त्यांना देण्यात आला नव्हता. ज्यावर राज्यातील असंख्य लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील व्यक्त केली होती. मग सरकारने आता काय ठरवलं, की ठीक आहे, आम्ही पडताळणी करतोय ना, परंतु लाडक्या बहिणींना आम्ही यामध्ये त्रास देणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी अंती ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहेत, त्यांचा आम्ही प्रलंबित असलेला लाभ देखील त्यांना वितरित करणार आहोत आणि ते देखील त्वरित करणार आहोत. म्हणजे म्हणूनच ज्या ज्या लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी पडताळणीनंतर पात्र होतील, ई-केवायसी दुरुस्ती होईल, त्यांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये 4,500 रुपये सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. आता प्रलंबित लाभ देण्यासाठी देखील हालचाली सुरू, जे मी आता तुम्हाला तोच मुद्दा संपूर्णपणे सांगितला, की
प्रलंबित लाभाबाबत बाबत अनेकदा लाडक्या बहिणी प्रश्न विचारतात की प्रलंबितचं काय? ठीक आहे, तुम्ही पुढचे पैसे देताल, परंतु आमची चूकच नव्हती कोणती. आमचा एखादा पर्याय निवडताना फक्त चुकला आणि म्हणून जर तुम्ही आमचे 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे थांबवत असाल, तर यामध्ये आमच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. आणि याचीच दखल घेऊन सरकारने स्पष्टपणे सांगितलं की ठीक आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी होईल आणि पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, त्यांच्या योजनेचा प्रलंबित लाभ देखील आम्ही देणार आहोत. खरं तर आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना एक ठराविक तारीख देखील दिली जाईल, की समजा 1 ते 5 किंवा 5 ते 10, 15 ते 20 की ज्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा होईल, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व्यवस्थित नियोजन करू शकतील. कारण योजनेच्या लाभामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे, की त्या ठिकाणी नियंत्रित कोणतंही नाहीये किंवा नियमितता अजिबात नाही. कधी आम्हाला 1 तारखेला पैसे मिळत आहेत, कधी आमचे पैसे 15ला मिळत आहेत, कधी आमचे पैसे महिना झाल्यानंतर जवळपास 20-25 तारखेला मिळत आहेत. मग आम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करता येत नाही. म्हणूनच सरकारने देखील याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत आणि सरकार लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी एक तारीख फिक्स करेल, ज्या तारखेदरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुमची ई-केवायसी दुरुस्ती होत आहे का? ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय